नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी ब्लॉग आज खूप उशिरा म्हणजे खूप दिवसाच्या नंतर मी ब्लॉग बनवत आहे. तर बघा, आज मी आले आहे शेतामध्ये. तर शेतामध्ये रोजच येतो, पण काही मी ब्लॉग घेतलाच नव्हता. तर चला मी आता तुम्हाला दाखवते. आमच्या शेतामध्ये गहू पेरलेला आहे. तर हे बघू शकता, हा जो मागं दिसतोय ना, हा आहे गहू. तर बघा कसा आला नक्की कमेंट करून सांगा. परत मी तुम्हाला दाखवते. तर बघा, सोबत आलेलं आहे मामा. आणि आता गव्हाला पाणी देणं चालू होतं. तर हे बघू शकता, इकडे गव्हाला पाणी देणं चालू होतं. पण आता मला वाटतं की लाईट गेली, कारण मी आत्ताच आलेली तर मला माहिती नाही आहे. आणि हे बघा, ही गुरुवारची पूजा होती. तर आता हे सगळं पूजाचं सामान आलेलं आहे विहिरीमध्ये टाकण्यासाठी. तर चला आता हे पण टाकते मी. आणि ते बघा, तिकडे बैल पण बांधलेली आहे आता झाडाखाली. तर बघा मस्त. आणि तुम्हाला मी दाखवतेच आता शेतामध्ये आम्ही गहू किती पेरलेला आहे. आणि बोरं पण खायला आली बरं का, मस्त बोरं पिकलेले आहे आता. तर या तुम्ही सगळेजण बोरं खाण्यासाठी. बघा ते सगळं ओललं आहे. तर बघा आता आलेलं आहे शेतामध्ये. आणि हा, तुमच्या शेतामध्ये काय काय लावलेलं आहे नक्की कमेंट करून सांगा. बघा दादा, इथं होती का? पण कस का मेली होती शेळी? काहीतरी डसलं होतं चरताना. तर बघा, त्या शेळीला काहीतरी चरताना डसलं होतं, तर ती शेळी मेली होती. तर इथं पडली होती आमच्या शेतामध्ये. तर बघा, आता काल इथं होती पण आज कुठंतरी गेली ती. सागर काय करतो? काही नाही. तर बघा मित्रांनो, आता हे पूजेचं सामान मी आता ठेवून देते विहिरीकडे. तर हे बघा, मागा जे दिसते ना ते झाड, तिथं आहे विहीर काही अशी दिसत नाही आहे तिथं. म्हणजे विहिरीपाशी गेल्याशिवाय ती दिसत नाही विहीर. तर आता विहिरीमध्ये नाही टाकणार, कारण मी विहिरीच्या बाहेरच ठेवणार आहे. कारण पाणी पण हे होऊन जाईल ना, खराब वगैरे काहीतरी. कुठे ठेवू हे? सध्या तरी इथंच ठेवते, नंतर टाकलं जाईल. तर हे बघू शकता मित्रांनो, आम्ही ना शेतामध्ये ह्या गवऱ्या जमा केल्या होत्या बट्ट्या खाण्यासाठी म्हणजे करण्यासाठी. तर बघा, गवऱ्यातल्या बट्ट्या खूप छान होत्यात. तर कोणी कोणी खाल्लेल्या आहे गवऱ्यातल्या बट्ट्या नक्की कमेंट करून सांगा. बघा, आता या गवऱ्या आम्ही जमा करून ठेवल्या. आता या आम्हाला घरी न्यायच्या आहे भरून. तर चला आता भरू. आणि याच्यामध्ये आणलेले आहे मी माझ्यासाठी केळं पण खाण्यासाठी आमच्या शेतामध्ये. आणि आता घरी जायचं या पन्नीमध्ये घेऊन. बरं चला. तो शाळेत नाही गेला होता आज? मग आता दुपारी घरी कस काय? तर मित्रांनो बघा कसं दिसतंय गावाचं शेत, मस्त हिरवं हिरवं दिसतंय. तर आता इथून जेवढा गहू दिसतो ना तेवढा म्हणजे सगळा गहूच पेरलेला आहे. आता तुम्हाला समोर गेल्यावर पण दाखवते मी खालच्या शेतातला गहू. तर बघा मित्रांनो, आता एवढ्या आता बोरी खाली जाऊन आम्ही आता बोरं घेतलेलं आहे. आणि हे बघा, आता एवढ्या सगळ्या गावाला पाणी दिलेलं आहे. आणि तिकडे राहिलेले आता 4-5 दांडं, तर आता त्याच्यामध्ये सुद्धा द्यायचं आहे आता पाणी. तर हे बघू शकता, एवढे दांडं आता मी भिजवलेले आहे. आणि हा तुम्हाला मी हे दाखवते बरं का. हे बघा, सापाची काटेन काय म्हणते त्याला. तर बघा मित्रांनो, गव्हाला याला जर पाणी जातानाच थोडं सांभाळून काम करत जा शेतामध्ये. तर बघा मित्रांनो, हे बघा एवढे सगळं आता भिजवलेलं आहे गहू. तर आता आम्ही जाते घरी. आणि आता वाजले 5. बघा 5 वाजले तरी दिवस मावळत नाही आलेला. कारण आता छोटा दिवस आहे तर दिवससुद्धा पुरत नाही आहे. तर मित्रांनो बघा, आता घेतलेलं आहे मी बोरी खालून बोरं. तर बघा, आता एवढे बोरं सगळे जमा केले. आता मस्त घरी जाऊन खायचे. आणि हे बघू शकता, गव्हाला आता पाणी द्यायचं झालेलं आहे, फक्त तिकडचे थोडे दांडं राहिलेले आहे. तर आता ते आपण उद्या येऊन भिजू. आणि एवढ्या सगळ्या गव्हाला आता पाणी दिलेलं आहे मी. तर बघा, असं काही आज शेतामध्ये काम केलेलं आहे. हे बघा, घेतले आता बोरं. तरी आता मी सगळेजण बोरं खायला. आणि हां, तर मित्रांनो, शेतामध्ये काही काम करताना थोडंफार सांभाळून करत जा, कारण शेतामध्ये खूप इचू काट्याचं वगैरे भीती असते. तर थोडं सांभाळून काम करत जा. आत्ताच म्हणजे शेतामध्ये सापाची जे कातीन असते ना ती दिसली, त्याच्यामुळे म्हणते. तर बघा, इथं मामा खातोय शेंगा. तर चला मित्रांनो, थोड्याफार शेंगा घेऊन जाऊ. तर चला आता घरी जायचा पण टाईम झालेला आहे. आणि संध्याकाळचं व्ह्यू बघा
किती मस्त व्ह्यू झालेला आहे. तर चला चालताना एवढं मला माझ्या पायात सगळा चिखल लागला. तर बघा सगळ्या चिखलांनी चप्पल भरली. आणि हे बघा मी म्हणजे का भरली तरी मी तांदूळ कुंदऱ्याची भाजी आणायला गेले होते गावामध्ये. आणि गावामध्ये भरपूर म्हणजे आत्ताच पाणी दिलेलं होतं तर चिखल होता. तर बघा एवढी भाजी जमा केली. बापरे किती मोठी झाली. केल्यावरती थोडीच होती बरं का, अशी दिसायला लागली मोठी. बघा आज मस्त बोरं शेंगा आणि भाजी घेतलेली आहे. आणि आज थोडं बघा चिखलाने तर मला चालताना गजगज होईल. तर मित्रांनो आता मी भाजी घेतली होती तांदूळ कुंदऱ्याची. तर आता सध्या ते आता डिक्कीमध्ये मी ठेवून दिलेलं आहे. आणि फक्त बोरच माझ्या हातामध्ये आहे, कारण घरी गेल्या संस्कार माझ्याकडून हिसकवून घेईल, त्यामुळे मी माझ्याजवळच ठेवला. तर बघू शकता मित्रांनो आता दिवससुद्धा मावळलेला आहे आणि आता मी जात आहे घरी. आणि हां आता व्हिडिओचा शेवट मी इथंच करते. मगाशीच करणार होते पण आता मला म्हणजे तांदूळ कुंदऱ्याची भाजी घ्यायची होती तर मला ध्यानच नव्हतं राहिलं. पण आता मी घेतलेली आहे आणि आता मी व्हिडिओचा शेवट इथंच करते, कारण घरी गेल्याच्या नंतर माझ्या मागे थोडं काम आहे. आणि त्या काम असल्यामुळं तर म्हणजे ध्यानच राहणार नाही मला व्हिडिओचा शेवट करायला. तर बघा आता व्हिडिओचा शेवट इथंच करते. बाय बाय. आणि हां जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा. बाय.